हेल्थ चांगली राहण्यासाठी ऋतूनुसार कुठलं पंचकर्म करायला हवं? तर आयुर्वेदामध्ये 3 जे काही ऋतू सांगितले आहेत आपले, वर्षा, शरद, हेमंत, हे जे ऋतू आहेत त्यानुसार जर आपण पंचकर्म केलं तर आपली हेल्थ ही चांगली राहते. तर ह्यामध्ये पहिलं जे आहे वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा. तर ह्या पावसाळ्यामध्ये कुठलं पंचकर्म करणं बेस्ट आहे? तर ह्या पंचकर्मामध्ये बस्ती हे पंचकर्म जे आहे ते वर्षा ऋतूमध्ये बेस्ट म्हणून सांगितलं आहे. कारण ह्या ऋतूमध्ये नॅचरली शरीरातला वात दोष हा वाढलेला असतो आणि त्याला जर आपल्याला शमन करायचं असेल तर नक्कीच बस्ती हे कर्म बेस्ट आहे. सेकंड येतो वसंत ऋतू म्हणजे काय की ह्या ऋतूमध्ये शरीरातील जो काय आहे कफदोष हा वाढलेला असतो की त्यामुळे सर्दी, खोकला यासारखे जे काय आजार आहेत ते आपल्या शरीरामध्ये होत असतात. जर ह्या ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये कफ हा वाढलेला असतो, जर आपण ह्या ऋतूमध्ये वमन कर्म जर करून आपण घेतलं तर वर्षभरात आपल्याला कफाशी रिलेटेड जे काय आजार आहेत तर बेसिकली ते आजार होणार नाहीत. तिसरा पॉईंट येतो शरद ऋतू म्हणजे जी काय ऑक्टोबर हीट आहे ती. तर ह्या ऋतूमध्ये पित्त हे वाढलेलं असतं आणि शरीरातली नॅचरल पित्ताची जी टेंडन्सी आहे ती वाढलेली असते, हीट वाढलेली असते. सो ह्या ऋतूमध्ये जर आपण विरेचन करून घेतलं तर वर्षभरात जे काय पित्ताशी रिलेटेड आजार आहेत, ॲसिडिटी आहे किंवा अंगावर पित्त उठणं आहे, असले जे काय आजार आहेत तर ह्या ऋतूमध्ये जर आपण विरेचन करून घेतलं शरद ऋतूमध्ये तर नॅचरली पित्ताशी रिलेटेड आजार तुम्हाला होणार नाही. यानुसार ऋतूनुसार जर आपण पंचकर्म केलं तर नक्कीच हेल्दी लाईफस्टाईल ही तुम्ही जगू शकतात.